हरिओम. मनशक्तीच्या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आज 8 मे 2024. सर्वांना नम्र विनंती आहे की आपले सगळ्यांनी ऑडिओ व्हिडिओ बंद करावे. आपण योग ग्रंथावर अभ्यास करतोय जोशी काकांसोबत. पुढील सूत्रे श्री जोशी काकांकडे. हरिओम. सर्वांना हरिओम, सर्वांना नमस्कार, सर्वांना वंदन. प्रार्थनेने सुरुवात करूया. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणं सद्गुरुं तं नमामि. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम्. स्वामीजींचं पुण्यस्मरण, महाशून्य बिंदूचं पुण्यस्मरण आणि राष्ट्र कल्याण प्रार्थना. हे राष्ट्र मोठे झालं पाहिजे, यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वातावरण शुद्धीही झाली पाहिजे. या दोन्हींची एकत्रता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. हरिओम. सुरुवात करूया. आपण थोडक्यात आढावा घेऊ मागचं काय झालं. काही जो का एखाद दुसरा नवीन असेल तर. आपण इच्छापूर्ती हा विषय पाहत आहोत आणि त्यानिमित्ताने इच्छा म्हणजे सुख. प्रत्येकाची इच्छा जी असते ती वेगळी असते, तरी सुख प्राप्ती हा विषय असतो. आणि त्या दृष्टिकोन सूत्ररूप काय पद्धतीने आपल्याला हे सुख प्राप्त करता येईल ह्याचा विचार करतोय. आपण प्रत्येक माणूस हा ह्या विश्वाचा एक अतिसूक्ष्म पण घटक असतो. विश्वनियम समता सांगतो आणि विश्वात राहणाऱ्या माणसाला समता पाळणं आवश्यक आहे. पण निसर्गतः असलेली जी स्वार्थ वृत्ती आहे त्यांनी हे समतेचे नियम पाळले जात नाहीत. आणि त्यासाठी आपल्याला अंतर्बाह्य समता उपायांचा विचार करावा लागतो. आणि तो विचार आपण काही पाठामध्ये मागच्या केला. बाह्य समता याचा अर्थ व्यवहारात आपण जे काही करायचं, वर्तन करायचं त्याच्याबद्दलचे उपाय. आणि अंतरसमता म्हणजे ध्यान आणि शरीराशी संवाद, ह्याच्याबद्दलचा आता आपण विचार सुरू करणार आहोत. मागचा थोडा आढावा घेऊन आज आपण पुढच्या भागाकडे जाणार आहोत. ह्याच्यानंतर परत एकदा काही प्राथमिक गोष्टी सांगायच्या. म्हणजे आपण सुरुवात करताना पहिला पाठ जो रेकॉर्डवर अवेलेबल आहे त्याच्यात आपण म्हटलं की साधन साध्य याचा समन्वय खूप आवश्यक आहे, हा विवेक खूप आवश्यक आहे. आपण ही सगळी पाठमाला किंवा हा सगळा अभ्यास करतो आहोत ते काही साध्य, आणि ते साध्य आपण असं म्हटलं की क्रमविकास, साधकत्वातला क्रमविकास, आणि कदाचित अंतिम ध्येय त्याचं मोक्ष असू शकतं. आता हे सगळं साध्य होत आहे की नाही याचा आपला 12वा पाठ सुरू आहे या पाठमालेतला. आणि अजून आपण प्रत्येक योग ग्रंथाला स्पर्श तसा केलेला नाहीये, प्रत्यक्ष म्हणजे असा काय म्हणतात टेक्स्ट वाईज. परंतु आपण योग ग्रंथातले मुख्य विषय जे आहेत सगळ्या चारही ग्रंथातले ते आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने समजून घेतोय. आता हे समजून घेत असताना, समजून देत असताना आणि साध्य साधन विवेक करत असताना जी जबाबदारी आहे ती कशी असते, तर मला वाटतं असं की पहिली वक्त्याची जबाबदारी आहे, दुसरी श्रोत्यांची जबाबदारी आहे, त्याच्या व्यतिरिक्त हे जे सगळं काम चाललेलं आहे त्याचा ऍडमिन बघणारे, त्याच्याबद्दल अनेक गोष्टी बघणारे त्या लोकांची जबाबदारी आहे. आता तिसरी जबाबदारी म्हणजे वक्त्याची. वक्त्यांनी हा जो विषय आहे हा विषय व्यवस्थित अभ्यास करून आणि तो अभ्यास करून घेतल्यानंतर तो अत्यंत समर्पक पद्धतीने
जास्तीत जास्त सोपा करून आणि प्रत्येक श्रोत्यापर्यंत तो पोहोचेल अशा पद्धतीने जी मांडणी करायला पाहिजे आणि त्यासाठी जे जे करायला पाहिजे ते त्यांनी करायला पाहिजे. म्हणजे हा जर का आपला उद्देश साध्य साधन विवेक साध्य करायचा असेल. परंतु आता हे सुद्धा मला जेवढं शक्य आहे त्या प्रमाणात मी करतोय. म्हणजे अभ्यास करणं, होमवर्क करणं, मुख्य मुद्दे काढणं, त्याच्यानंतर त्याचं अनुक्रम लावणं, कुठल्या पद्धतीने प्रेझेंटेशन करायचं, हे सगळं जास्तीत जास्त प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतोय. आणि तुमच्या सूचना नक्कीच त्याच्यामध्ये जर का असतील तर काही आपल्याला त्याचं स्वागत आहे. आता राहिली श्रोत्यांची जबाबदारी. श्रोत्यांची जबाबदारी अशी आहे की आपण ह्या उद्दिष्टासाठी जर का, कारण शेवटी असं आहे की आपण हे करतो कशासाठी, तिथून प्रत्येकाचा तसा लाभ व्हायला पाहिजे, प्रत्येकाचा हेतू साध्य व्हायला पाहिजे. आणि तो हेतू साध्य होणार असं व्हायचा असेल तर आपण जे काय ऐकतो ते व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. श्रवण ही एक गोष्ट आहे, पण श्रवण म्हणजे फक्त पाठाच्या वेळेला श्रवण झालं तर ते पूर्ण श्रवण होतं असं नाही. कारण श्रवणाचं जर का मनन नाही झालं तर त्या उपयोग नाही. आणि मनन व्हायचं असेल तर त्या श्रवणातले काही मुद्दे तरी मनात ठसायला पाहिजे. श्रवणाचं मनन, त्यातल्या महत्वाच्या मुद्द्याचं चिंतन, त्याचं सार काढणं आणि एवढं सगळं थिअरॉटिकल पाठ झाला आणि ज्या प्रमाणात शक्य असेल त्या प्रमाणात ते आपल्या साधनेत उतरवणं. आणि हे जर का शेवटची भाग राहिला तर हा अकॅडमिक एक्झरसाइज होईल. आणि कुठल्याही पद्धतीने ऐकून काहीच होत नाही पण करून झाल्याशिवाय राहत नाही, अशा पद्धतीचा भाग आहे. आणि मी जे आपल्याला सांगतोय ते काही मी काय फार मोठा ज्ञानी आहे किंवा मला काय फार मोठं ज्ञान आहे आणि मी साधकात प्रगती झाली अशासाठी सांगत नाहीये. तर चौवार्षिक वर्ग 2दा केला. एकदा सर्व्हिसमध्ये असताना केला, एकदा रिटायरमेंट नंतर केला. आणि रिटायरमेंट नंतर करताना व्यवस्थित तो करता आला. आणि त्यावेळेला मी सगळ्याच्या ज्या नोट्स काढल्या त्या नोट्सवर आधारित आणि योग ग्रंथाच्या मजकुरावर आधारित मी आपल्याशी बोलतो. तर चौवार्षिक वर्गाचं सार मला असं दिसलं की हे जे स्वामीजी विचार मांडतायत त्यांचे विश्व कल्याणासाठी, व्यक्ती कल्याणासाठी, समाज कल्याणासाठी, राष्ट्र कल्याणासाठी, ते लोकांनी आत्मसात करून स्वतः त्याचा काही प्रमाणात उपयोग करून म्हणजे साधना करून लोकांपर्यंत सुद्धा पोहोचवायला पाहिजे. म्हणजे ज्ञान गुणाकार हे जे आपण आता ज्या ग्रुपला आपलं नाव आहे ज्ञान गुणाकार, ह्याचा अर्थ जे चांगलं कळलं की जे केल्यामुळे माझा प्रत्यक्ष फायदा झालाय किंवा माझं हित झालं असं मला वाटतंय ते इतरांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आहे. त्या ज्ञान गुणाकाराच्या एका काय म्हणतात ते कर्म काय म्हणतात श्रमानंदासाठी हा उपक्रम आपला चालू आहे. आता अशापेक्षा जास्त मी बोलत नाही, परंतु हे मुद्दाम 12व्या पाठाला मी सांगतोय कारण अशा पद्धतीने केलं तर ह्याचा जास्तीत जास्त उपयोग होणार आहे. कुणाला? तुम्हाला. आणि तुमचा जो वेळ जातोय प्रत्येकाचा 1-1 तास इथे व्हॅल्युएबल, सव्वा तास 1.5 तास जातोय, त्याचा उपयोग होईल. असो, आपण मागच्या वेळेला पेशी मन आणि सामूहिक मन असं म्हणजे आपल्या आरोग्याचा विचार करत असताना, आपल्या सुखाचा विचार करत असताना आपण 3 गोष्टी बघितल्या. एक म्हणजे संपत्ती लागते आणि संपत्तीसाठी आपण भरपूर प्रयत्न करतो. दुसरं आरोग्य लागतं, आरोग्यासाठी तेवढे प्रयत्न आपल्यातून होत नाही जेवढे संपत्तीसाठी होतात. आणि तिसरा स्वभाव लागतो आणि स्वभावासाठी तर फारच कमी प्रयत्न होतात कारण आपल्याला प्रत्येकाला असं वाटत असतं की स्वभाव आपला चांगला आहे. मग स्वभाव चांगला कुठला? त्याच्याबद्दल आपण बघितलं की विश्व नियमाचं पालन करणारा, समतेकडे जाणारा, गतिनियमाचं पालन करणारा जर स्वभाव आपण बनवला आणि त्यासाठी आपल्या स्वभावाला योग्य पद्धतीने जर का आपण मॉडिफाय केलं, मूळ केलं साधनेच्या माध्यमातून, तर आपलं वर्तन जे आहे तर विश्वनियमाला, कारण विश्वात आपल्याला विश्वनियम का पाळायचे? कारण मग विश्वात राहतो. जर भारतात राहायचं असेल तर भारतातले नियम पाळायला लागतात, अमेरिकेत राहायचं असेल तर अमेरिकेतले नियम पाळायला लागतात. तसं या विश्वात राहिल्यामुळे विश्वाचे नियम पाळायला पाहिजेत आणि विश्वाचे नियम आपण बघून घेतले आणि इथे बाह्य समतेचा विचार केला आणि अंतरसमता म्हणजे आरोग्य याचा विचार करत असताना परत आपण मनाचाच विचार करतोय. एकीकडे सामूहिक मन आहे म्हणजे आपलं जे स्वतःचं मन आपण ज्याला म्हणतो नेहमीचं मन, की ज्याला सगळ्या प्रकारची सुख हवी आहेत, सगळ्या प्रकारचे अहंकार आहेत, त्याला सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा सगळं हवं आहे, असं जे मन आहे ते. आणि आपलं मन जे आपलं जे शरीर आहे ते ज्या असंख्य कोट्यावधी पेशींनी, बिलियन्स ट्रिलियन्स ऑफ पेशींनी चालतं
त्या पेशींचं मन ह्याच्यामधला झगडा होतो आणि त्यामुळे काही आपल्याला आरोग्याचे प्रॉब्लेम होतात. तर त्याचा विचार थोडासा अधिक आपण आज करूया. आपण आपल्या इच्छेने सुख घेतो, ते घेताना पेशीमनांचं जे मन आहे ते आपण विचारात घेतो का? आणि आपण मागच्या वेळेस बघितलं होतं, सिगरेट ओढणारा जो माणूस असतो तो घशातील पेशींना, फुफ्फुसातील पेशींचा विचार करतो का? काय आहे, आपला आनंद असो किंवा दुःख असो, तेही आपण मागच्या वेळेला बघितलं होतं की पेशी मला घुसळत राहतात. टीव्ही पाहणं, सिनेमे पाहणं, सिरियल पाहणं, वेगळे वेगळे आणखीन काही शौक करणं, ह्या गरजा ज्या आहेत त्या पेशींच्या नाहीयेत. सिगारेट काय, तंबू काय पेता, ही पेशीची गरज नाही. पेशी धुरात गुदमरतात, आगीत होरपळतात, ओढणाऱ्या माणसाच्या मनाला बरं वाटतं आणि पेशींना त्रास होतो. चहा, कॉफी, दारू यांनी सुद्धा काही प्रमाणात हेच होतं. आता हे झालं काय म्हणतात ते इंद्रिय सुखाबद्दल. परंतु राग, लोभ, द्वेष, अहंकार हे जे विकार असतात ते सुद्धा पेशींना ठणाठण उडायला लावतात. त्यांची आग होते, धावपळ होते. म्हणजे जेव्हा आपण या विकारात असतो आणि या विकाराच्या तीव्रतेत असतो तेव्हा आपण आपल्या शरीरातल्या पेशींना प्रचंड त्रास देत असतो. स्वार्थ, इंद्रिय सुख, पैसा, कीर्ती हे सगळं जे आणि मी 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 जो हा प्रकार आहे प्रत्येक वेळेला, ह्याचा जो सगळा अंतर्बाह्य खेळ चाललेला आहे तो आपण लक्षात घेऊन हळूहळू कमी करायला पाहिजे. तर आपल्या पेशीमनांचा विचार होईल. विकारांनी, व्यसनांनी, अहंकारांनी शरीरातल्या पेशी घुसळून काढल्या जातात. पेशी मनाला छळत छळत आपण तथाकथित सुख घेत असतो. त्यामुळे पेशी मन आपल्या विरुद्ध बंड करतात. सगळ्या भावनांचे, चैनीचे, व्यसनांचे अतिरेक फक्त दुःख निर्माण करतात. हा पेशी विज्ञानाचा एक वेगळ्या पद्धतीचा 4 दिवसाचा वर्ग आहे. त्यातला आपण सार बघतोय. आपल्याकडून अन्याय झालेल्या पेशी शरीरात एकत्र गोळवतात आणि आपल्याशी असहकार करतात. आणि कसं आपल्याला त्याचं साईन मिळतं, कसं आपल्याला त्याची लक्षणं कळतात. आपण म्हणतो ना, पोटात भीतीचा गोळा उठला, भीतीने गोळा उठला. आपलीच सगळी वाक्य आहेत. ती गोळा झालेली पेशी असतात. भीतीने तळपायाची आग मस्तकाला गेली, माझा जीव कावराबारा झाला. अशा पद्धतीने ह्या पेशी आपल्याला सिग्नल देत असतात, इशारे देत असतात की बाबांनो आम्हाला त्रास होतोय, काहीतरी करा. पण आपण तिकडे लक्ष दिलं नाही तर त्यांची स्मरण काय म्हणतात ती सहनशक्ती संपते आणि मग अशा छळल्या गेलेल्या पेशी आपला 4 प्रकारे सूड घेतात. एक तर शरीरात राहतात आणि काम करत नाहीत आणि रोग निर्माण करतात. शरीराच्या बाहेर जातात आणि जंतूच्या रूपाने परत शरीरात प्रवेश करतात. आता शरीराच्या बाहेर जातात ती प्रवेश करतात हे पटकन समजा अवघड आहे, परंतु हा वर्गामध्ये दिलेला आहे. आणि असं आहे की एका सेकंदाला 12.5 कोटी पेशी आपल्या मनात असतात आणि नव्या पेशी येत असतात. हा म्हणजे काय म्हणतात ते शास्त्रीय सिद्धांत आहे. म्हणजे ह्या बाहेर जातात ना, त्या परत आपल्याकडे येतात जंतूच्या रूपाने आणि आपल्याला जंतूने त्रास होतो. आणि तिसरा जो एक धक्कादायक सिद्धांत आहे ते आपले नातेवाईक म्हणून सुद्धा परत येतात. अगदी मुलगा मुलगी येऊन सुद्धा परत येतात. पेशींचा आणि आपला स्वार्थ जेव्हा जमतो त्यावेळेला आपल्याला सुख मिळतं. म्हणजे आपण पेशींचा विचार करून आपली सुख भोगत असतो त्यावेळेला सुख मिळतं. आणि ह्या 2 स्वार्थांचं जेव्हा बिघडतं त्यावेळी रोगाचा जन्म होतो. आणि हे फक्त पेशींना नाही, 2 माणसं, त्यांचे संबंध, नातेवाईक मध्ये संबंध, मित्रांचे संबंध, ह्याला सुद्धा हे सगळं तत्व लागू आहे. आपली संकट, आपले त्रास आपण स्वतःच निर्माण केलेलं आहे हे आपण नीट समजून घ्यायला पाहिजे. हे सार आहे. हे आपण मागच्या वेळेला खूप जोरात म्हणजे सविस्तर बघितलं होतं. आपण आता थोडक्यात बघतोय. मग आपण काय करतो, औषधाच्या रूपाने आपण दुखावलेल्या पेशींच्यावर ऍक्शन घेतो. काहीतरी झालं की आपण त्याच्यावर इंजेक्शन घेतो, त्याच्यावर आपण गोळ्या घेतो, अँटीबायोटिक्स घेतो. आता ही ऍक्शन म्हणजे पेशींना चिरडून टाकणारे, दडपून टाकणारे औषधांचं पोलीस आपण शरीरात पाठवतो. पण हे पोलीस किंवा हे औषध घेत असताना आपण त्या पेशींना
नायनाट करण्याचे किंवा पेशींना नमवून टाकण्यासाठी न करता पेशींची किंवा औषधाची प्रार्थना करून आपण जर का औषध हे पेशींना मदत करणारं शांतीदूत म्हणून पाठवलं तर पेशींना बरं वाटेल आणि त्यानंतर पेशींचा रेझिस्टन्स कमी होईल, अशा पद्धतीचा भाग आहे. आणि स्वामीजी म्हणतात डिसीज इज नॉट टू बी क्युअर्ड बट पेशंट इज टू बी क्युअर. म्हणजे रोग्याला बरं करायचंय, रोग्याचा रोग बरा करायचा नसतो. आता हा डॉक्टरकडे आपण गेलो की डॉक्टर आपल्या शरीराचा काही प्रमाणात विचार करतात, त्यांच्या समोर जे काही डायग्नोसिस येतं किंवा जे काही त्याचे रिपोर्ट्स येतात त्याच्याप्रमाणे ते विचार करतात. परंतु डॉक्टर आपल्या मनाचा, तुमच्या मनाचा किंवा पेशी मनाचा संपूर्णत्वाने विचार नाही करू शकत. आणि म्हणून त्या त्या क्षणाला उद्भवलेल्या लक्षणांपुरती डॉक्टराची ट्रीटमेंट असते. पण स्वामीजीने असंही सुचवलं की डॉक्टर काय सगळे चुकीच्या पद्धतीने करत नाही ट्रीटमेंट. डॉक्टर सुद्धा अत्यंत प्रेमाने त्यांचा अनुभव वापरून, त्याचं ज्ञान वापरून आपल्याला औषध देतात. म्हणून डॉक्टरांचं औषध घेताना आपण डॉक्टरांची, औषधांची आणि पेशींची सुद्धा प्रार्थना करावी. आणि या सगळ्या प्रार्थना आपल्याकडे उपलब्ध आहेत. थोडक्यात आपल्या शरीरातल्या पेशींची जाणीव ठेवून त्यांच्याशी ज्ञानाने वागा, प्रेमाने वागा. आणि औषधाला सुद्धा पेशींशी प्रेमाने वागायचं आवाहन करा. सगळीकडे प्रेम पाहिजे. आणि त्याच्यावर स्वामीजीने एक छान उदाहरण दिलंय सव्वाशिक वर्गामध्ये की झोप येत नसलं बाळाला तर आईला सुद्धा झोप येत नाही. आणि सकाळी बाळ झोपलेलं असेल आणि बाळाला उठवायचं असेल तर त्याला त्रास होऊ नये म्हणून आई म्हणते, म्हणजे सकाळ सुरू झाली की फुलं फुलतात, बागेतली सगळ्या हवेत वारा सुरू होतो, तर आईचं ते गाणं आहे, हलके सकाळ्यानो जागा झोप लागली बाळाला. म्हणजे बाळाला त्रास होऊ नये म्हणून आई जेवढी काळजी घेते तेवढा आपण आपल्या पेशींची काळजी घेतली पाहिजे, असा त्याचा भाग आहे. आता मगाशी आपण बघितलं छळलेल्या पेशी काय पद्धतीने आपल्याला त्रास देतात. आणखीन त्याने सांगितलंय की छळलेल्या पेशी असतात त्यांची ती नॉर्मल गती असते ती वाढवतात, कधी गती कमी करतात. गती वाढवली तर हाय ब्लड प्रेशर होईल, गती कमी केली तर लो ब्लड प्रेशर होईल, असं काहीतरी होईल. ते आत्महत्या करतात आणि मग आत्महत्या केल्यानंतर ते काम थांबतं, कधी अपघात घडून आणून आणतात. असा हा खूप मोठा विस्तृत विषय आहे. पण आपण आपल्या इच्छापूर्तीचा विचार करत असताना, आपल्या आरोग्याचा विचार करत असताना, आपल्या पेशींच्या आरोग्याचा आपण विचार करतोय. आपल्या शरीरातल्या वेगळ्या वेगळ्या सिस्टीम्सचं, वेगळ्या वेगळ्या प्रणालींचं, वेगळ्या वेगळ्या अवयवांच्या आरोग्याचा आपण विचार करतोय. आणि पेशींना आपण नीट समजून घेतलं पाहिजे, म्हणजे ते आपल्याला सहकार्य करतील. प्रार्थना आपण त्यांची करायला पाहिजे, पण प्रार्थना फक्त शाब्दिक नको, हळदी खावी. आपल्या इच्छा मारणं हे अपेक्षित नाहीये, मन मारणं हे अपेक्षित नाहीये. मन मारणं किंवा इच्छा मारणं चुकीचं आहे. पण आपल्या मनाच्या ज्या वासना आहेत, ज्या इच्छा आहेत, त्यांना समजणं हे बरोबर आहे. कंट्रोल ऑफ माइंड हे बरोबर नाही, तर अंडरस्टँडिंग ऑफ द माइंड हे आपल्याला पाहिजे. आणि ते आपण ह्या निमित्ताने समजून घेतो. साधारणतः जो काही रिसर्च झालेला आहे त्याच्यावर मला जी माहिती मिळाली ती असं की साधारणतः 1500 पेक्षा जास्त रिसर्च पेपर्सवर जो निर्णय झालाय त्याच्यावर सरासरी प्रौढ पुरुषामध्ये 36 ट्रिलियन पेशी असतात. ट्रिलियन म्हणजे 36वर 12 शून्य. आणि प्रौढ महिलांमध्ये 28 ट्रिलियन पेशी असतात. आणि ह्या सगळ्या पेशी आपलं शरीर चालवत असतात, आपल्या इच्छा पूर्ण करत असतात, आपल्याला जे जे काही पाहिजे ते शरीराचं काम करत असतात. आणि म्हणून आपल्याला या पेशींच्या आरोग्याची, पेशीच्या मनाची नेहमी जाणीव ठेवली पाहिजे. आता आपण उत्क्रांती प्रक्रियेचा पण खूप मोठा सविस्तर अभ्यास केला. त्या उत्क्रांती प्रक्रियेमध्ये एका पेशीपासूनच सुरुवात झालेली आहे जीवाची, आणि उत्क्रांत होत होत माणूस झाला. आणि मग काम, क्रोध ह्या गोष्टी अगदी सगळ्या छोट्या प्राण्यामध्ये सुद्धा आहेत. पण लोभ, मद, मत्सर, माया ह्या सगळ्या गोष्टी नंतर झाल्या.
उत्क्रांत मेंदू पण आपल्याला मिळाला. अगदी विचार करणारा मेंदू, सत्सद विवेक बुद्धी असलेला मेंदू सुद्धा माणसाला मिळालेला आहे. पण प्रिडॉमिनंटली परत ते स्वार्थ आणि अहंकाराचे विकारच असतात. आता ह्या षडविकार पूर्तीमध्ये किंवा अहंकार पूर्तीमध्ये जेव्हा अडथळे येतात तेव्हा ते दूर करण्यासाठी थोडं खोटं बोलण्याचा वापर सुरू झाला. खोटं बोलल्याने त्यातपुरतं सुख मिळालं, पण पुढची दुःख निर्माण झाली. तर अशा पद्धतीने आपली सगळी असुख, दुःख, रोग हे सगळे अशा पद्धतीने निर्माण होतात. म्हणजे आपल्या शरीराच्या आरोग्याला सुद्धा आपला स्वभाव आणि आपलं मन काळजीभूत असतं. आणि म्हणून त्या त्रिकोणात सर्वात महत्वाचं भाग आहे तो मन आणि स्वभाव. आणि म्हणून आपल्याला ह्या सगळ्या शिक्षणाच्या माध्यमातून काय साधायचं असतं, तर एक प्रकारची ठराविक पद्धतीची आपली वागणूक सुरू झालेली असते. एक आपला वागण्याचा ट्रॅक सुरू झालेला असतो. त्याला डिकंडिशनिंग ऑफ द माइंड, अनलर्निंग आणि रिलर्निंग असं त्याला म्हणता येईल. अनलर्निंग की आपण ज्या पद्धतीने वागतो ते थोडं विसरायचं आणि एक नव्या पद्धतीने वागण्याला सुरुवात करायची. त्याचंच नाव साधन आहे. आणि त्यासाठी शक्ती जोडण्याचे उपाय आहे, ध्यान आहे, सत्कृत्य साधन आहे. आणि हे सगळं आपल्याकडून होत आहे की नाही याच्यासाठी आत्मपरीक्षण पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण पेशींची साथ पुढे घेऊन वाटचाल करायला पाहिजे. आता हे झालं पेशींच्या एकंदर विरुद्ध किंवा चुकीच्या पद्धतीने वागल्यामुळे. परंतु आपल्याला जे शारीरिक आरोग्य निर्माण होतं त्याला साधी नेहमीच्या जीवनात आपण जे काही करतो त्यांनी सुद्धा बऱ्याच वेळा प्रॉब्लेम निर्माण होतात. आपल्याला आपल्या जीवनात येणाऱ्या ताणांच्या प्रवेशाची चाहूल सुद्धा नेहमी मिळतेच असं नाहीये. आता ह्याचं सविस्तर विस्तर भाग्ययोग आणि बुद्धियोगामध्ये आहे. आज आपण त्याची थोडी आउटलाईन बघतोय. आणि ही चाहूल मिळाली तरी आपल्याला बऱ्याचशा वेळा ती लक्षात पण येत नाही. कसं आहे, माणूस व्यवहारात प्रयत्न करत असतो, तो व्यवहार करत असतो, सर्व्हिस करत असतो, अभ्यास करत असतो, शिक्षण घेत असतो, विविध क्षेत्रामध्ये वावरत असतो आणि प्रत्येक ठिकाणी तो वेगळे वेगळे प्रयत्न करत असतो. आता ह्याच्यात तो यशस्वी होतो, पण यशस्वी व्यक्तीला वाटतं की तो किंवा ती शारीरिकदृष्ट्या किंवा मानसिकदृष्ट्या अत्यंत निकोप आहे आणि ताणमुक्त आहे. कारण ती व्यक्ती तिच्या महत्वाकांक्षा त्याला पाहिजे तशा पद्धतीने पूर्ण करत असते, चांगली कमाई करत असते, सुखी कौटुंबिक जीवन जगत असतं. पण हे सगळं करत असताना त्या व्यक्तीची जी बरीच भावनिक शक्ती खर्च होत असते, त्या खर्च होणाऱ्या शक्तीबाबत मात्र आपण अनवधानी असतो. म्हणजे आपल्याला त्याची जाणीव नसते. आता आपल्या शरीरात ज्या यंत्रणा आहेत, आपण जेव्हा ताण घेतो किंवा आपल्या नवीन नवीन चॅलेंजेस आपण फेस करतो त्यावेळेला त्या ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम आहे किंवा HPA ऍक्सिस आहे, ह्या गोष्टी आपण आता घेणार नाही. परंतु पुस्तकामध्ये ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. ताणतणावावर जे पुस्तक आहे मनाने मला शिकवा त्याच्यामध्ये हे सगळं डिटेल दिलेलं आहे. परंतु काय होत असतं, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्या शरीरामध्ये शक्तीचे उलटसुलट प्रवाह जात असतात. कधी गती प्रचंड वाढत असते, ती वाढलेली स्थिती काय काळ राहते, नंतर हळूहळू ती कमी होते. म्हणजे नित्य कर्तव्य करत असताना, नेहमीची कामं करीत असताना सुद्धा किंवा प्रासंगिक समस्या आपण हाताळत असतो तेव्हा सुद्धा आपण ताणाखाली असतो, पण त्याच्याबद्दल आपण बेसावत असतो. कारण त्यावेळेला आपण एन्जॉय करत असतो, ते सगळं प्रोग्रेस करत असतो, आपल्याला पुढे जायचं असतं, ते सगळं होत असतं. अगदी साध्या साध्या नित्याच्या गरजांसाठी झुंजत असताना सुद्धा बऱ्याच वेळा आपल्या मनाच्या ताणामुळे सुद्धा गोंधळ होऊ शकतो. आणि ही सगळी सहन करण्याची आपली मर्यादा आहे तिथपर्यंत ह्या ताणांचा परिणाम आपल्या लक्षात येत नाही. पण एकदा का त्या मर्यादा ओढल्या गेल्या, ताणल्या गेल्या, ओलांडल्या गेल्या की हेच तणाव आपलं अस्तित्व सायकोसोमॅटिक डिसऑर्डर रूपामध्ये आपल्याला दाखवून देतात. सायकोसोमॅटिक डिसऑर्डर मध्ये आपले सगळ्या हल्लीचे ज्या गोष्टीसाठी आपण 80% डॉक्टरांकडे जातो त्या गोष्टी येतात. ब्लड प्रेशर, डायबेटीस, ऍथरायटिस, असंख्य गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या ह्या सायकोसोमॅटिक हळूहळू डेव्हलप होणाऱ्या लाईफस्टाईल डिसीजेस म्हणतात त्याला.
आणि कधी कधी दुर्दैवाने कॅन्सर सारखी गोष्ट किंवा हार्ट फेल सारख्या गोष्टी सुद्धा आकस्मिक मृत्यूच्या स्वरूपात सुद्धा या गोष्टी टाळण्याच्या पुढे येऊ शकतात. आणि अशा पद्धतीने शरीरात ज्या पेशी असतात त्या ताणामुळे त्यांच्यामध्ये परत बंडाचं किंवा विरोधाचं बीज रोवलं जातं. आपण मागेच बघितलं की हे शरीर प्रचंड लक्षावधी ट्रिलियन्स पेशींचं बनलेलं आहे. त्या प्रत्येक पेशीला स्वतंत्र अस्तित्व असतं. प्रत्येक पेशीला तिचं स्वतःचं मन, इच्छा आणि जीवित हेतू असतो. आणि हे सगळं माइंड पॉवर या पुस्तकामध्ये स्वामीजींनी अत्यंत सविस्तरपणे हे दिलेलं आहे. आणि मानवी शरीर पेशी मनाच्या अनेक थरांनी पण बनलेला आहे. म्हणजे आपण बघितलं की एक आहे पेशी, त्या पेशीपासून मसल्स बनलेले आहेत, मसल पासून ऑर्गन्स बनलेले आहेत, ऑर्गन्स पासून ती सिस्टीम बनलेली असते आणि अशा अनेक सिस्टीमने आपलं शरीर चालतं. आता त्या व्यक्तीचा सगळे ते हे असतात, त्या सगळ्या पेशी किंवा ते सगळे ऑर्गन्स व्यक्तीच आहेत. परंतु स्वामीजी म्हणतात ते पेशीला स्वतंत्र अस्तित्व आहे किंवा त्या अवयवाला स्वतंत्र अस्तित्व आहे आपल्याला कसं लक्षात येतं? तर एखादा माणूस मृत्यू पावला आणि त्याने जर का इच्छा लिहून ठेवली असते की मला नेत्रदान करायचंय, तर ते नेत्रदान करता येतं किंवा बऱ्याच हल्ली ट्रान्सप्लांटेशन करता येतात अवयवांची. म्हणजे ह्याचा अर्थ तो माणूस मेला तरी त्या पेशी आणि ते अवयव जिवंत राहून दुसऱ्या शरीरात राहू शकतात. ह्याचाच अर्थ असा की त्यांना वेगळं अस्तित्व आहे, वेगळं मन आहे. आणि त्याच्यावरून आपल्याला कल्पना करता येते की जर ऑर्गनला असतं तर टिश्यूपेक्षा खाली असलेल्या पेशींना वेगळं अस्तित्व असू शकतं. थोडक्यात आपण जे अभ्यास चिंतन सूत्र समजून घेतोय ते असं आहे की इच्छापूर्ती सुखासाठी आहे, सुखासाठी वर्तन महत्वाचं आहे, वर्तनामध्ये समता आणि ती स्वार्थवृत्तीने सहज साधत नाही म्हणून संकल्पाने सुरुवात करून वर्तनात हळूहळू प्रगती साधणं आणि समतेचा संकल्प म्हणजे समतेसाठी वर्तन म्हणजेच फक्त आपला विचार न करता आपल्या पलीकडे बघणं, समष्टीचा सुद्धा थोडा विचार करणं. त्यासाठी बाह्य आणि अंतरसमता. बाह्य समता म्हणजे वर्तनातली बाहेरच्या जगातली समता, अंतरसमता म्हणजे आतल्या जगातली पेशीचं जग जे आहे त्याच्यातली समता. बाह्य जगातली समता आहे ती निरपेक्ष त्यागाने, श्रम, धन, आनंदाने मिळू शकेल आणि अंतर जगातली जी समता आहे ती पेश विज्ञानाने किंवा ध्यानाने मिळू शकेल आणि त्या ध्यानाकडे आपण आता जाणार आहोत. संकल्पाची सुरुवात ही सगळी 6.25% अगदी छोट्या संकल्पाने करायची आणि हळूहळू मनाचे हव्यास आणि अहंकार कमी करून अंतर्गत समता जीवनात प्रस्थापित करणं. आणि ह्या अंतर्गत समतेसाठी आपल्याला जो उपाय आहे शरीरातल्या अंतर्गत समतेसाठी तो आहे ध्यान, शरीराशी संवाद. आणि बाह्य समतेसाठी जे निष्कर्ष काढलेला आहे तो आपण निष्काम कर्म किंवा श्रमानंद किंवा ज्ञान गुणाकार हे सगळे निष्कर्ष काढलेले आहेत. आपली जी शरीराची शक्ती आहे ती मर्यादित आहे. आता त्या शक्तीबद्दल पण आपण थोडा आज विचार करणार आहोत वेगळ्या पद्धतीने. पण ती एक मर्यादा आहे, अमर्याद नाहीये. कारण जीवनात जी शक्ती मिळते त्या शक्तीचाच उपयोग करून जीवन जगायला लागतं. आणि मग ती शक्ती जर का आपण ह्या 6 विकारांनी काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, माया सगळ्या गोष्टी जर का घालवली तर सतत शक्ती ज्या होईल आणि मग जीवन सुखी होणार नाही. ते एक समजा टाकी आहे, त्या टाकीला जर का 6 नळ आहेत, एकाच वेळेला एक नळ वापरला तर पाणी पुरेल त्या टाकीतलं. परंतु 6च्या 6 नळ जर का चालू ठेवले तर टाकी रिकामी होईल. तशी शरीराची शक्ती सुद्धा या सगळ्या विकारातून शक्ती खर्च होत असते. आणि या धावपळीच्या जीवनात आपली ब्रेन वेव्ह सुद्धा खूप जास्त असतात, त्या बीटा वेव्ह असतात. म्हणजे सर्वसाधारण म्हणजे 8 ते 13 सायकल्स पर सेकंद यांची शक्ती खर्च होत असेल तर आपण जेव्हा काळजीत असतो, एखाद्या हव्यासामध्ये असतो, ताणामध्ये असतो, भीतीमध्ये असतो, रागामध्ये असतो, त्यावेळेला हे प्रचंड 3 ते 2-3 पट म्हणजे 30-35 सेकंद पर सेकंद पर्यंत एनर्जी खर्च होते. आपण समजून घेतो की एनर्जी कॉन्झर्वेशन आपल्याला करायला पाहिजे आणि तो विचार करण्यासाठी शरीराचा विचार करायला पाहिजे. शरीराचा विचार करताना आपल्याला स्वभावाचा विचार करायला लागतो आणि आपण तो करतो आहोत. आणि
सुख आणि जीवन या दोन्हीचा गतीशी संबंध आहे. म्हणजे सुखामध्ये सुद्धा पल्स रेट व्हेरी होते आणि जीवनाचा संबंधच आहे. गती सुरू झालं की जीवन सुरू होतं आणि गती संपली की जीवन संपतं. आणि म्हणून अतिगतिशील जीवनामध्ये ताण तणाव नैराश्य येतं, शक्तिव्यय होतो. म्हणून सुखाचे नियम आहे मध्ये गती तर आपोआप निर्माण होते, प्रतिगती घ्या. कारण विश्व नियमामध्ये समता सांगितलेली आहे, तिथे कृतज्ञता घ्या. थोडक्यात खऱ्या प्रगतीसाठी योग्य कर्म आणि त्याला शांतीची झोड म्हणजेच काही काळ ध्यानाची आवश्यकता आहे. आता या ध्यानाचा आपण विचार करू. आपण पेशीचा विचार केला, पेशीत असलेले वेगळे वेगळ्या काय म्हणतात क्रिया प्रक्रिया, पेशीमधलं पेशीच्या मनाविरुद्ध होणं, पेशीमधल्या असलेल्या गती आणि पेशीनी आपल्याला जर का ठराविक पद्धतीने आपलं जर का सहनशक्ती संपली तर ते काय प्रतिकार करतात त्याचा विचार केला. आता त्याच्यावर उपाय शांतीचा आहे आणि शांतीचा उपाय म्हणजे ध्यान आहे. बघा, सुखाच्या शोधामध्ये माणूस बाहेर सगळीकडे जाऊन भटकत असतो. इथे सुख मिळेल, तिथे सुख मिळेल, तिथे सुख मिळेल. परंतु हे सगळं भटकंती करत असताना संध्याकाळी तो स्वतःच्या घरी येतो आणि त्या घरात आल्यानंतर ते घर किती मोठं आहे, किती इक्विप्ड आहे, किती काय म्हणतात ते लक्झरियस आहे ते प्रश्न. जो त्याच्या घरात आल्यावर त्याला जी मांगल्य आणि स्वस्थता मिळते ती वेगळी असते. आपल्या घरात आल्यानंतर आपल्याला जी स्वस्थता मिळते ती वेगळी असते. आणि ध्यानावस्थेमध्ये माणूस असाच मूळ स्वरूपाकडे जातो, त्याच्या मूळ घराकडे जातो आणि स्वाभाविक सुखशांती अनुभवतो. आपण कोण आहे ते आनंदाने म्हणजे आपणच सगळीकडे भटकत असतो, परंतु आपण आपल्यातच आहोत आणि सगळा आनंद आपल्यातच आहे हे कळण्याचं जे साधन आहे ते ध्यान आहे. म्हणून बाहेरच्या सुखावर सगळं अवलंबून आहे. आपण सुरुवातीलाच बघितलं की एक पाय गतीचा असतो आणि एक पाय टेकलेला असतो, तेव्हा आपल्याला पुढे जाता येतं. तो गतीचा जीवन जे आहे ते महत्वाचं आहे, परंतु ते रेस्टिंग पाऊल सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि अशा पद्धतीने गती आणि शांतीमुळे प्रगतीत होते. आता ध्यानाचा विचार करताना स्वामीजींनी जी काही व्याख्या केलेली आहे ध्यानाची ती अशी धी म्हणजे बुद्धी अधिक न म्हणजे नको, म्हणजे विचारशून्य अवस्था. काही काळ तरी आपल्या बुद्धीचे व्यापार पूर्ण शून्य करायचे आणि गतिशून्य अवस्थेत जायचं. आणि ह्या गतिशून्य अवस्थेत विचारशून्य अवस्थेत जाणं म्हणजे ध्यान आहे. बघा, आपण जन्माला यायच्या अगोदर शून्य अवस्था होती. त्याच्यानंतर परत गती सुरू झाली, जीवन सुरू झाली. गती संपेल आणि जीवन संपेल तेव्हा पण शून्य अवस्था आहे. म्हणजे शून्य सुरुवातीला, जीवनात गती, शून्य नंतर. किंवा विश्वाचं पण तसंच आहे. आधी बिग बँगच्या अगोदर शांतता आहे आणि त्याच्यानंतर परत सगळी गती आहे आणि परत शांतता आहे. शेवटी समता म्हणजे एंट्रोपी आहे. अशी जी मूळ शांत अवस्था आहे त्या अवस्थेत जाणं म्हणजे ध्यान. आणि आनंद पण नाही आणि दुःख पण नाही, पण समाधान आहे, अशी जी स्थिती तिचं नाव ध्यान. आता आपल्याला प्रश्न पडेल, अशी स्थिती येऊ शकते का? स्वामी म्हणतात होय, काहींच्या बाबतीत येते, बाकीच्या अनेकांच्या मध्ये येत नाही. पण हे सगळे अनेक बहुसंख्य असं लोक म्हणाले की अशी स्थिती येत नाही तर ते बरोबर नाही. कारण काही लोक ही उत्तम ध्यानाची स्थिती अनुभवू शकतात. आता हे ध्यान लागणं म्हणजे असं काही मेकॅनिकल गोष्ट नाही की मांडी घालून बसलं, आसन घातलं, पाठीचा कणा ताट ठेवला, डोळे मिटले आणि ध्यान लागलं, असं काय होत नाही. ध्यानासाठी काय काय आवश्यकता आहेत. आपले विचार शुद्ध असले पाहिजेत. आपले विचार शुद्ध असण्यासाठी आपली कृती शुद्ध असली पाहिजे आणि त्या शुद्ध कृतीसाठी आपल्या आकृतीमध्ये म्हणजे देहामध्ये शांती कशी निर्माण होईल याचा विचार केला पाहिजे. आणि दुर्दैवाने शुद्ध आकृती, शुद्ध शरीर, शुद्ध देह आणि शुद्ध विचार ही अतिशय कष्टाची गोष्ट आहे. अनेक इच्छांचे आघात आपल्या शरीरावर होत असतात आणि आपण जगत असतो. आणि ह्या आपल्या ज्या इच्छा असतात
त्या योग्य आहेत का अयोग्य आहेत त्याचा विचार अनेक वेळा केला जात नाही. आणि मग आपण बऱ्याच वेळा बघितलंय की आपल्याला इच्छा असणं वाईट नाही, पण हव्यास खूप असतो आणि त्या हव्यास अस्वस्थता निर्माण करत असते. असंख्य प्रकार आहेत हव्यासाचे आपले. अनेक पदार्थ खावे, अनेक पदार्थाचे स्पर्श हवे आपल्याला, काही खूप वाचावं, पाहावं, निर्मिती करावी, संपत्ती जमवावी, सत्ता जमवावी, ज्ञान जमवावी, मान पाहिजे, सन्मान पाहिजे, क्वचित व्यसनं पण पाहिजेत. असे आनंदाच्या आपल्या सुखाच्या कल्पना वेगळ्या वेगळ्या असतात आणि त्या कल्पनामध्ये आपण खूप वेळा भरकटत जातो आणि आपल्यामध्ये अस्वस्थता निर्माण होते. मग ध्यानस्थिती कशी असावी? अगदी भगवद्गीतेने सूत्ररूप त्याचं वर्णन केलेलं आहे. गीताई मधलं हे वर्णन आहे, गीतेतलंच परंतु मराठीतलं. साधके चित्त बांधूनी, इच्छा संग्रह सोडूनी, आत्म्यास नित्य जोडावे, एकांती एकलेपणे, पवित्र स्थान पाहूनी, घालावे स्थिर आसन, दर्भ चर्म वरी वस्त्र, न घ्यावे उंच नीचते. आता ह्या ध्यानामध्ये आपल्याला विचार शून्य स्थिती करायची. भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये या ध्यानाबद्दल खूप माहिती दिलेली आहे. भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायाचा आपण ह्याच पाठमालेत पूर्वी एकदा विचार केलेला आहे आणि ज्याला खरोखर समजून घ्यायचं असेल तर 6वा जो पाठ आहे गीतेचा तो आपल्या ह्या म्हणजे हा जी ब्लॉग आहे त्याच्यामध्ये बघायला मिळेल. कारण आत्ता आपण ध्यानाचा विचार करतोय, ध्यानाची आउटलाईन बघतोय, खूप ध्यानाबद्दल सविस्तर चर्चा आपण त्यावेळेला केली होती. साधके चित्त बांधूनी, हे जे चित्त आहे सगळं इकडे तिकडे धावत असतं ते बांधून ठेवावं. इच्छा संग्रह सोडून, म्हणजे इच्छेपासून दूर होऊन, इच्छा पूर्ण थांबली पाहिजे. आत्म्यास, आता चित्त म्हणजे काय, अंतःकरण म्हणजे काय, वृत्ती म्हणजे काय, हे आपण थोडं पुढे बघणार आहोत. पण इच्छा संग्रह थांबवायला पाहिजे, चित्त शांत व्हायला पाहिजे. अशा स्थितीमध्ये हळूहळू तुम्ही स्वतःच्या मूळ स्वरूपाशी म्हणजे आत्म्याशी एकांतात एकलेपणे नित्य जोडले जातो. आणि त्यासाठी त्यांनी म्हटलेलं आहे, पवित्र स्थान पाहूनी, घालावे स्थिर आसन, धर्म चर्म वरी वस्त्र, न घ्यावे उंच नीचते. अर्थात हा त्यावेळेचा ह्याच्यातला भाग आहे. त्याच्याबद्दल आपल्याला आत्ताच्या प्राप्त परिस्थितीत जे काही शक्य असेल ते करता येईल. ही जी विचार शून्य स्थिती आपल्याला ध्यानात प्राप्त करायची असते, हीच विचार शून्य स्थिती आपण रोज प्राप्त करतच असतो. ध्यान न करता सुद्धा प्राप्त करत असतो. ती कधी तर झोपेत. कारण झोपेमध्ये विचार शून्य स्थिती असते आणि शांत एक 4-5 तास 6 तास झोप लागली की सकाळी उठल्यावर खूप समाधान मिळतं. मग विचार शून्य स्थिती दोन्हीकडे आहे, ध्यानात पण आहे, झोपेत पण आहे आणि समाधान पण दोन्हीकडे आहे. मग फरक काय ध्यान आणि झोपेमध्ये? तर स्वामीजी म्हणतात, झोप म्हणजे नाईलाजानी झालेलं ध्यान. म्हणजे झोप इतकी येते की त्यावेळेला तुम्हाला काही दिलं तरी नको, मला झोपच पाहिजे आता. एखादी गप्पा चालू असतात, एखादा मित्र भेटलेला असतो, खूप छान झालेलं असतं, इतकं असं वाटतं किती बोलावं आणि किती नाही. परंतु शेवटी अशी वेळ येते की बाद झाला, आता आपण उद्या सकाळी बोलू, आपण झोपूया. किंवा माणसाला स्तुती आवडते. समजा तुम्ही कुठे गेलात आणि तुमची फार स्तुती व्हायला लागली, तुम्हाला छान बरं वाटतं, परंतु झोप आली की ती स्तुती पण नको वाटते. अशा पद्धतीने झोप म्हणजे नाईलाजाने आलेली विचारशून्य स्थिती आणि ध्यान म्हणजे सकाळी उठल्यावर झोप झाल्यानंतर घेतलेली हेतुशुद्ध शांत पण जागृत झोप. म्हणजे ध्यानामध्ये जागृत अवस्था असते परंतु विचारशून्य स्थिती असते आणि झोपेमध्ये ही विचारशून्य स्थिती असते परंतु जागृत अवस्था नसते. पण आपण व्यवहारात सुद्धा बघतो की 16 तास काम केल्यानंतर 8 तास जर का विश्रांती मिळाली तरच दुसऱ्या दिवशी 16 तास काम करता येतं. म्हणजे शांतीची आवश्यकता आहे. ती नाईलाजाची शांती आपण तर घेतच असतो, परंतु इलाजाची शांती म्हणजे ध्यान समाधीची शांती आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो आणि त्याच्याबद्दल आपल्याला काय करता येईल याचा विचार आपण आपल्या इच्छा तृप्ती किंवा सुखप्राप्तीच्या संबंधात करतो. बऱ्याच वेळा असं दिसतं की जसजसा वेग वाढत जातो तसतशी शक्ती वाढत जाते.
खूप जोरात आली समजा गोळी, तर ती पटकन त्या ह्याचं म्हणजे लक्ष गाठते. आणि हळूहळू आली तर त्यांनी एवढं काही होणार नाही, म्हणजे डॅमेज तेवढं होणार नाही. म्हणजे गतीचा आणि शक्तीचा संबंध नेहमी दिसतो, परंतु आपल्या चित्ताची स्थिती उलटी आहे. चित्त जेवढं वेगरहित होत जातं तेवढं ते जास्त शक्तिशाली बनतं आणि ध्यान समाधी साधनेमुळे अशी स्थिती प्राप्त होऊ शकते. पातंजली योगसूत्राच्या अष्टांग योग साधनेप्रमाणे साधना करून अशी स्थिती प्राप्त करता येते. आणि ह्या अष्टांग योगच नाही, ध्यानाच्या अनेक पद्धती आहेत आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीने हे ध्यान करता येतं. त्यातल्या काही पद्धती आपण या पाठमालेमध्ये बघूच नक्की. आता ह्या ध्यानाने काय होतं, तर आपल्याला विश्रांती मिळते, छान वाटतं, शांत वाटतं, एक प्रकारचा हुरूप येतो, समाधान मिळतो, हे सगळं होतच. परंतु ह्या मेडिटेशनवर अनेक रिसर्च प्रोजेक्ट झालेले आहेत आणि त्याच्यावर अनेक पॉझिटिव्ह रिझल्ट आलेले आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा. हृदयावरचा ताण कमी होतो, शरीराला उत्तम विश्रांती मिळते, ऑक्सिजन रिक्वायरमेंट आपल्या शरीरातली कमी होते, त्यामुळे कमी ऑक्सिजन मध्ये आपण चांगलं चालू शकतो, हार्टवरला ताण कमी होतो, रक्तामध्ये जे घटक असतात ते ऑप्टिमम ऍडजस्ट होतात, ऍसिडिटी कमी होते रक्तातली, अल्कलिनिटी वाढते, शरीर प्रकृतीवर अनुकूल परिणाम होतात. खूप रिसर्च झालेला आहे. मानसिक तणावातून मुक्तता मिळते, वेगळ्या वेगळ्या क्रॉनिक डिसीजेस मध्ये असलेल्या पेशंटची सुधारणा ध्यानामुळे होऊ शकते, तुरुंगातल्या काही जणांचा उपयोग होतो, रोग्यांना उपयोग होतो, अनेक असाध्य रोग बरे होतात, निद्रानाश कमी होतो, मानसिक दुर्बलता विकृती याचा रुग्णांना फायदा होतो, शाळकरी वृद्ध विद्यार्थी सगळ्या लोकांना त्यांच्या समस्या कमी होऊ शकतात, स्वभावात संयम येतो, आत्मविश्वास येतो, संवेदनशीलता येते, संतोष स्थिरता वाढायला मदत होते, मरमळ, चिडचिड, चिंता, एकलकोंडेपणा, दादागिरी, भिडस्तपणा, संकुचित वृत्ती ह्या सगळ्या गोष्टी कमी होतात आणि सिगरेट, दारू आणि अंमली पदार्थ व्यसनापासून सुद्धा सुटका व्हावा. या मेडिटेशनवर एवढे रिसर्च पेपर झालेले आहेत आणि भारतात नाही जगभरात चाललेले आहेत आणि त्याच्यामुळे खूप गोष्टी सिद्ध होतात. आपला स्वभाव बदलतो, आपली स्वार्थी वृत्ती कमी होते, दुसऱ्याचे नेहमी आपण दोष पाहत असतो पण गुण पाहण्याची प्रवृत्ती सुद्धा वाढायला लागते, ईर्ष्या आणि स्पर्धेऐवजी सहकार, मैत्री, करुणा, मुदिता ह्या गुणांची आपल्यामध्ये वाढ झाल्याचं लक्षात येतं. आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने जर का मेडिटेशनचा, आणि आता बघा योगा डे भारतात सुरू झालेला आहे आणि जगभरात सुरू केलेला आहे मोदींनी, सामाजिक शांतता प्रस्थापित व्हायला सुद्धा ध्यानाने मदत होते आणि ह्याच्यावर सुद्धा अनेक प्रोजेक्ट झालेले आहेत. अशा प्रमाणे दीर्घकाळ सातत्यपूर्ण ध्यान प्रक्रिया रोज काही काळ आचरत गेल्यास असे लाभ होतात. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की काही दिवस किंवा काही काळ हे करून चालत नाही, काही महिने करून चालत नाही, हे आपण प्रदीर्घ असं करायला राहायला पाहिजे. याच्यामध्ये सातत्य खूप आवश्यक आहे. आता मनशक्तीनी सूचित ज्या ध्यान पद्धती आहेत त्याच्यामध्ये कुंडलिनी ध्यान आहे, ओंकार ध्यान आहे, श्वासावर एकाग्रता आहे, म्हणजे ते प्राणायामावरची ही पद्धत आहे. आपापल्या स्वभावाप्रमाणे 16 सोप्या पद्धती आहेत विकसित केलेल्या. श्वास हा माझा म्हणून ती प्राणायामाची एक श्वासावरची एकाग्रतेची पद्धत आहे. आणि ह्या योगग्रंथात जी सांगितलेली मनशक्ती सूचित ध्यान पद्धती आहे ती शरीराशी मनाचा संवाद किंवा षटचक्र ध्यान, आणि ती आपण विस्ताराने या योगग्रंथामध्ये बघणार आहोत. आज आपण त्याचा थोडक्यात परिचय करून घेतोय किंवा त्याच्या आउटलाईन बघतोय, त्याचं महत्व बघतोय की करायची म्हणजे कशी करायची, काय पद्धतीने करायची, त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी कशी पाहिजे, ते केल्यामुळे काय होतं. आणि ह्याच्यामुळे ही जी शरीराशी मनाचा संवाद जो आहे तो आपण आपल्याच मनाच्या इच्छांनी किंवा मनाच्या ज्या काही फॅन्सीज आहेत त्याच्यामुळे आपल्या शरीराला त्रास देत असतो आणि पेशींना त्रास देत असतो. तो हा आपल्या शरीराशी आपल्या मनाने संवाद करण्याची ही पद्धत आहे. आणि त्यामध्ये एक प्रकारचा मन आणि शरीरामध्ये एक प्रकारचं चांगल्या पद्धतीचं रिलेशन होईल आणि मग मन आपल्या शरीरातल्या पेशांमध्ये असमतेने वागवत असतं, ते समतेने वागवायला लागेल, अशी जी षटचक्र ध्यान पद्धत आहे.
आता यातले काही कन्सेप्ट आपण बघू ध्यानाचे. आपण ही आउटलाईन बघितली, जनरल माहिती बघितली, थोडेसे इनर कन्सेप्ट किंवा थोडेसे डिटेल्स, आतले डिटेल्स. आता आपण बघतो की आता इथे थोडा वेदांताचा विचार आहे. यातला काही भाग श्रद्धेचा आहे. आणि श्रद्धा म्हणजे ती अंधश्रद्धा नाहीये. आपल्या विचारवंत ऋषींनी उपनिषदांच्या माध्यमातून त्यांना आलेले अनुभव आणि ते जे सिद्धांत मांडलेले आहेत, त्या सगळ्या सिद्धांतावर आधारित ज्या गोष्टी आहेत त्यालाच वेदांत म्हणतात. आता या वेदांताच्या प्रमाणे अंतःकरण म्हणून आहे एक गोष्ट. आणि अंतःकरण मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार असे आहे. 4 प्रकार आहेत. 4 प्रकार म्हणजे अंतःकरणाचे 4 कंपार्टमेंट नाहीयेत. हे अंतःकरण कधी मन असतं, कधी बुद्धी असतं, कधी चित्ताच्या रोलमध्ये असतं, कधी अहंकाराच्या रोलमध्ये असतं. चित्तवृत्ती पण म्हणतात, त्याला वृत्ती पण असतं. अशा संकल्प विकल्पात्मक वृत्ती ज्या असतात त्याला मन म्हणतात. म्हणजे मन काय? मन म्हणजे एक तर संशय वृत्ती असते किंवा संकल्प विकल्प, म्हणजे हे करायचं का नाही करायचं, करायचं का नाही करायचं, हा एक झाला विषय. की मग हे करायचं असेल तर कसं करायचं. मागे आपण एकदा बघितलं होतं की आता जेवण झालं तर काय करायचं, तर आईस्क्रीम खायचं. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर मग कुठलं घ्यायचं, तर मला हे आवडतं, मला ते आवडतं, मला ते आवडतं, मला ते आवडतं, हे जवळ मिळेल, हे लांब मिळेल, मग कुठलं, हे सगळे विकल्प आहेत. हे सगळं मनाचं काम आहे. आता हे सगळे विकल्प संकल्पाचा विचार करून त्यातलं तुम्ही आता इथे जाऊन हे आईस्क्रीम खा किंवा तुम्हाला जे कुठलं आवडतं ते सगळे 3-4 ब्रँड्स असतील, तुम्ही समजा 3-4 लोक आहेत, ते इथे मिळतील तर तिथे जा, हा निर्णय बुद्धी करते. म्हणजे अंतःकरणाला जो पार्ट निर्णय घेतो तिला बुद्धी म्हणतात. त्याच्या अगोदरची जी सगळ्या संकल्प विकल्प वृत्ती जी आहे त्याला मन म्हणतात. आणि एखाद्या विषयावर आपलं मन स्थिर झालं आणि ते काही काळ तिथे राहिलं, त्याला मनस्थिती आपण म्हणतो. की मनाची स्थिती काही काळ, त्याला चित्त म्हणता येते. म्हणजे ह्या दोन्हीमध्ये जेव्हा अनुसंधानात्मक वृत्ती येते त्याला चित्त म्हणतात. आणि माझं मन, माझी बुद्धी, माझं चित्त, हे माझं 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 करणारं आहे त्याला अहंकार म्हणतात. अंतःकरणातले जे 4 भाग आहेत. आता ह्या अंतःकरणाचा विशेष असा आहे की ज्याच्यामध्ये कल्पना, भावना, विचार आणि स्मृती. स्मृती म्हणजे सगळ्या अगदी आपल्याकडे मागे आपण बघितलं की आपलं एक अंतर्मन आहे, एक अबोध मन आहे. ही सगळी मन जी आहे त्याच्यामध्ये सगळ्या स्मृती असतात, सगळ्या जुन्या आठवणी असतात. आणि ह्या जन्मातल्या पूर्वजन्मातल्या सगळ्या ज्या आठवणी असतात त्या सगळ्या स्मृतीमधनं किंवा आपल्या इच्छा भावनांमधून त्या तरंग निर्माण होतात. म्हणजे काय, एक एक लहरी येतात की आता हे करावं, ते आपण म्हणतो लहर आली आणि मी हे असं केलं, तर त्याला वृत्ती म्हणतात. आता ही अंतःकरणात सध्या माझ्या काय वृत्ती आहे ते समजून घ्यायचं आणि ती वृत्ती हळूहळू शांत करत न्यायचं. योग चित्तवृत्ती निरोध असं म्हणतात. तर आपण चित्तवृत्ती निरोध काय आहे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आता ही शक्ती जी आहे आपल्यामध्ये किंवा विश्वामध्ये शक्ती, त्यातली माणसामध्ये कुठली शक्ती आहे त्याचा विचार आपण पुढच्या वेळेला करू. हा थोडा मूळचा भाग आहे. परंतु एक जडशक्ती आहे, म्हणजे आपल्या शरीर जे आहे ते जडशक्ती आहे. परंतु फक्त शरीर आपल्याला चालत नाही, त्याच्यामध्ये प्राण लागतो, त्याला प्राणशक्ती म्हणतात. प्राणशक्तीने आपल्याला सगळ्या शरीरातल्या क्रिया करता येतात. ही मन किंवा अंतःकरण शक्ती ही आणखीन वेगळी शक्ती आहे. आणि हे मन, हे अंतःकरण जेव्हा खूप विशाल होतं, विश्वाशी एकरीत होतं, साधू संतांचं असतं, त्यांना विश्वमन असतं. अशा प्रकारचे 4 प्रकारच्या ह्या शक्ती आहेत. आणि आपल्यामध्ये ही प्राणशक्ती जी आहे ती एक काम करत असते. आणि जाणीव शक्ती आहे, चिदाभास किंवा आत्मशक्ती ज्याला म्हणता येईल, ती एक वेगळ्या पद्धतीने काम करत असते. हा जरा समजून घेण्याचा, सामकाव समजून घेण्याचा विषय आहे. म्हणून आपण तो भाग पुढच्या वेळेला घेऊ. तर ध्यान म्हणजे मनाने शांत होणं, विचाररहित अवस्था प्राप्त करणं. आणि त्यासाठी वेगळ्या वेगळ्या टेक्निक्स आहेत. जर का आपला स्वभाव चंचल असेल फार, तर तुम्ही श्वासावर एकाग्रता करून मिळू शकते. जर का स्थिर स्वभाव असेल तर भ्रूमध्यावर, म्हणजे आपल्या 2 भुवयांच्या मध्ये जो भाग आहे त्याच्यावर एकाग्रता करून मिळू शकतो. अशी वेगळी टेक्निक्स आहेत. आणि चित्तशुद्धीसाठी निष्काम कर्मयोग आणि चित्त शांतीसाठी निष्काम होतो. तुम्ही अर्धा तास किंवा 1 पाऊण तास किंवा 10 मिनिटं 15 मिनिटं ध्यान कराल, पण बाकीच्या दिवसभर काय केलं
त्याच्यावर ते ध्यान अवलंबून असतं. म्हणून ते वर्तन सुद्धा खूप महत्वाचं आहे. म्हणून निष्काम कर्म साधनेला, कृतीला शांती साधनेची जोड कशी देता येईल याचा अभ्यास योगग्रंथात सांगितलेल्या शरीराशी संवाद या ध्यान पद्धतीच्या रूपाने आपण पुढल्या पाठात करूया. आता मी आत्मचिंतन प्रार्थनेकडे वळतो. आपल्या आजच्या भागातला एक अत्यंत महत्वाचा जो भाग आहे तो राहिलेला आहे, म्हणजे ही वेगळ्या वेगळ्या शक्ती, ज्या शक्ती आपण अनुभवतो त्या, आणि ह्या अंतःकरणातल्या ज्या काही जाणीवा आहेत ते वेगळे वेगळे भाग आहेत, त्याच्याबद्दलचा भाग पुढच्या वेळेला आपण बघूया. मी आता नेहमीची आत्मचिंतन प्रार्थना करतो. आपण आपल्या ठिकाणी आतापर्यंत झालेला विषय मनात घोळून त्या पार्श्वभूमीवर ही आत्मचिंतन प्रार्थना करूया. माझ्या आंतरिक शक्तीला स्मरून मी माझे स्वतःचे खरे कल्याण करून घेण्याचा निश्चय करीत आहे. माझे व्यक्तिमत्व आजवर मी जसा वागलो तसे बनले आहे. माझ्या यापुढल्या प्रेरणा चांगल्या राखण्याचा मी निश्चय करीत आहे. मला आलेल्या वाईट अनुभवांबद्दल मी इतरांना दोष देण्याऐवजी आत्मचिंतन करीन. खोटे समाधान घेण्यापेक्षा धैर्याने आणि सद्बुद्धीने काम करीन. त्यामुळे मला यश मिळेल, शांती मिळेल आणि ती टिकेल. ज्या प्रमाणात मी हे चिंतन करीत आहे त्या प्रमाणात ती शांती मला आताही मिळत आहे. हरिओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. आपण एकंदर आपल्या इच्छापूर्तीसाठी, सुखप्राप्तीसाठी, समाधान प्राप्तीसाठी कृतीचा आराखडा केलेला आहे, तो बघितला. वर्तनाचा आराखडा बघितलेला आहे आणि आता त्याला शांती जोडण्यासाठी ध्यानाचा अभ्यास सुरू केलेला आहे आणि ध्यानाची एक आउटलाईन आपण आता बघितली आणि त्यातले जे पुढचे भाग आहेत